OTP वगैरे टाकलं व्हेरीफाय करायचं आहे. जर व्हेरीफाय नाही झालं परत आपल्याला डिटेल जर येत असेल तर परत OTP टाकायचा आहे. OTP वगैरे व्हेरीफाय करून व्हेरीफाय झाल्याशिवाय आपलं OTP व्हेरीफाय झाल्यावर मंत्रा डिव्हाइस किंवा तुमच्याकडे जे डिव्हाइस असेल ते कॅप्चर करावं लागेल आपल्याला. कॅप्चर केल्यानंतर कस्टमर किंवा तुम्ही स्वतःचं KYC कसं करत असाल त्याप्रकारे तुम्ही हे करा. फिंगरप्रिंट ठेवा, कॅप्चर सबमिट करा. सबमिट झाल्यावर तुमची KYC झालेली असते. तर फिंगरप्रिंट व्यवस्थित ठेवावं लागेल तुम्हाला. कंटिन्यू करून KYC डन झालेली आहे तुमची आता. थँक्यू फॉर